नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण विविध विषयांसह पैसा झाला मोठामध्ये भेटलेलो होतो, ज्याच्यामध्ये करविषयक काही महत्त्वाचे मुद्दे होते. मात्र आज गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने शेअर बाजारामध्ये ज्या घडामोडी घडतायत, तर मग सेन्सेक्सनी घेतलेली उसळी आणि त्यानंतर थोडंसं झालेलं करेक्शन, या सगळ्या अनुषंगाने गुंतवणूकदारांच्या मनामध्ये सध्या काय चाललंय आणि त्यांनी मग कशी पावलं टाकायला हवीत, याच्याबद्दल आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. सर, स्वागत तुमचं. आणि तुम्ही तुमचे फोन कॉल्स आज करायचे आहेत. आज आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत. 66160216 आपला नंबर आहे. 661600216. मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग बोलायचं आहे. आपल्याला सर फोन यायला देखील सुरुवात झालेली आहे. पहिला फोन आपण घेऊया. राहुल बोलतायत पुण्याहून. राहुलजी नमस्कार, बोला. ऐका ना सर, बोला. समजा जर माझ्या अकाउंटला 10 लाख समजा आलेले असतील, हो, वडीलपार्टी प्रॉपर्टी मधून, तर त्याला मला टॅक्स वगैरे भरावा लागेल त्यामध्ये? बर बर. आता ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी कुठल्या प्रकारची त्यावरती डिपेंड करतं की जर ती जमीन असेल, शेत जमीन असेल किंवा मग जागा असेल तर नक्कीच त्याला कॅपिटल गेन्स तुम्हाला लागेल कुठेतरी, आणि तो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. तुमच्या जागेची किंमत किती होती त्या आणि कितीला विकली गेली ह्यातला डिफरन्सवरती तुम्हाला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करावं लागेल. बर. आणखी एक फोन आपल्याला याच अनुषंगाने येतोय गुंतवणुकी संदर्भातला. संतोषजी बोलतात. संतोषजी नमस्कार. हा ना सर, नमस्कार सर. बोला. मी पुण्यात एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. बरं. मला गुंतवणुकीसाठी एक म्युच्युअल फंड बेटर ऑप्शन राहील का? SBI ब्ल्यू चिप फंड का गोल्ड किंवा प्रॉपर्टी? यापैकी काय चांगलं राहील? म्हणजे SBI ब्ल्यू चिपचं मला विचारायचं होतं की पर मंथ SIP करून चालेल का? तुमचं मासिक उत्पन्न किती आहे? माझं मासिक उत्पन्न 60,000 रुपये. बर, ठीक आहे. आणि तुमचं वय किती आहे? माझं 30 वर्ष. बर सर. नाही संतोषजी, मी सातत्याने सांगत आलोय की राहतं घर सोडून एखादं घर घेणं गुंतवणुकीसाठी, म्हणजे आपल्याकडे 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षाचा डेटा आहे. सोन्यावरती डेटा आहे आपल्याकडे की 30 वर्ष, 40 वर्षाच्या कालावधीमध्ये देखील सोनं जे आहे ते तुम्हाला केवळ महागाई इतपत रिटर्न देईल, म्हणजे महागाईला कव्हर करू शकेल. महागाईचा दर जर 60% असेल तर 60%च्या आसपास रिटर्न देईल. 10% असेल तर 10%च्या आसपास देईल. 4% असेल तर 4%च्या आसपास देईल. सो सोनं हे एक सुरक्षा म्हणून घेणं आवश्यक आहे आणि त्या ओव्हरऑल गुंतवणुकीच्या 5-10% असलेलं योग्य आहे, त्याच्यावरती असणं योग्य नाही. राहिली गोष्ट घराची. सो मला हा प्रश्न म्हणजे मी नेहमी विचारतो सगळ्यांना की जर आपल्याला ऑप्शन दिला गेला की पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये एक छानसं असं घर गुंतवणूक म्हणून, राहतं घर नाही मी म्हणते, गुंतवणूक म्हणून घ्यायचं का भारतातल्या 30-40 चांगल्या कंपन्यांमध्ये भागीदार व्हायचं, तर नक्कीच जर तुम्ही पार्टनर असाल एखाद्या बिझनेसमध्ये तर त्याचे रिटर्न जास्त येतील तुम्हाला रिअल इस्टेटपेक्षा. आणि 30 वर्ष 40 वर्षाचा डेटा क्लिअरली सांगतो की रिअल इस्टेटपेक्षा नेहमी गुंतवणूक जर तुम्ही इक्विटीमध्ये केली, म्हणजे जे शेअर बाजार किंवा जे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये म्हणतात त्याच्या मार्गाने तुम्ही SIP मधनं केली किंवा शेअर बाजारात म्युच्युअल फंडच्या मार्गाने जरी देखील केली तरीही, आणि तुम्ही एक 10 वर्षाचा टाईम होरायझन ठेवलं तर तुम्हाला नक्कीच रिअल इस्टेटपेक्षा जास्त रिटर्न्स येतील. आपण पुढचा फोन घेऊया. साताऱ्याहून नारायण पाटील आपल्या सोबत आहेत. पण तत्पूर्वी एक सर छोटासा प्रश्न. आता जसं त्यांनी विचारलं की किती टक्केवारी कुठे कुठे गुंतवायची, तर आता तुमच्याकडे पण अनेक मंडळी सल्ला मागायला येत असतील, तर काय साधारण ट्रेंड दिसतो? अजूनही लोकांना सोनं आणि रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट आहे का? आणखीन शेअर बाजार किंवा SIP मध्ये लोकांचा अवेअरनेस वाढलाय? नाही, नक्कीच वाढलाय. जर आपण 2014चा हे बघितलं तर भारतामध्ये 2200 करोड रुपयाचं SIP चालायचं दर महिन्याला. म्हणजे दर महिन्याला भारतीय गुंतवणूक 2200 करोडचं SIP करायचं. आता ती रक्कम 4200 करोड झाली. दर महिन्याला गुंतवणूकदार 4200 करोड रुपये SIPच्या मार्गाने गुंतवणूक करतायत. तो ट्रेंड नक्कीच पॉझिटिव्ह आहे, नक्कीच तो वाढलेला आहे. राहिली गोष्ट, सोनं हे थोडंसं कुठेतरी आता अनअट्रॅक्टिव्ह झालेलं होताना दिसतंय. रिअल इस्टेट जसं आपण सातत्याने सांगत आलो की जर सगळेच जण बायर असतील, सगळेच जण सेलर असतील, म्हणजे सगळ्यांकडे जर जागा असेल तर बायर कुठे येणार? सो हा ट्रेंड नक्कीच चेंज होताना आपल्याला दिसतोय. त्याहून मोठा ट्रेंड जो मी आता अश्विन बघतोय तो म्हणजे फिक्स डिपॉझिट मधले जे मॅच्युरिटी येत आहेत त्यामध्ये 6%, 6.5%, 7% हे गुंतवणूकदारांना कुठेतरी ऍक्सेप्ट होत नाहीये. आणि त्यामुळे
फार मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंड्सकडे गुंतवणुकीचा ओढ आपल्याला दिसतो आहे. आणि मग त्याबरोबर मला असं म्हणायचं की अशा गुंतवणूकदारांनी थोडीशी काळजी देखील बाळगणं आवश्यक आहे. एक खूप महत्त्वाचा मुद्दा इकडे सरांनी हायलाईट केलेला आहे की पर्सेंटेजचं वर्गीकरण फार महत्त्वाचं आहे. इकडे नारायण पाटील पुढचा फोन करतायत आपल्याला साताऱ्याहून. नारायणजी नमस्कार, बोला. नमस्कार सर, बोला. मी सुझलॉन एनर्जी 39,000 शेअर घेतले, ते 18 रुपये ऍव्हरेज आहे माझं. तर किती त्याच्यासाठी थांबावं अजून, कधी म्हणजे तो वाढेल का विकावं, काय करावं? सॉरी, कंपनीचं नाव मला कळलं नाही. सुझलॉन एनर्जी. ओके. सो माझं असं नेहमी मत राहिलं आहे की एखादी कंपनी जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर ती 3 ते 5 वर्षासाठी जर करत असाल तरच गुंतवणूक ती करावी. त्या कंपनीच्या बॅलन्स शीटकडे बघावं. तुम्ही ज्या कंपनीचं म्हणजे आम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉक्सवरती कमेंट करत नाही. राहिली गोष्ट, तुम्ही मात्र एक बघितलं पाहिजे की कंपनीचा खोलावर अभ्यास केला पाहिजे. कंपनीकडे ॲसेट्स किती आहेत, त्याच्या अगेन्स्ट उत्पन्न किती आहे कंपनीचं, आणि तुम्ही त्याच्यासाठी किती प्राईस द्यायला तयार आहात हे तुम्ही बघितलं पाहिजे. थोडंसं रिन्युएबल एनर्जी म्हणजे सुझलॉन ही एक विंड एनर्जीमधली कंपनी आहे. त्यामध्ये अशा कंपनीजमध्ये तुम्ही 2-3 गोष्टी असतात की ह्यांच्याकडे जर लँड असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र येत्या काळामध्ये विंड एनर्जी, सोलर एनर्जीला चांगले दिवस येणार असले तरी देखील ह्याच्यासाठी साधारणतः ह्या कंपन्यांसाठी 2-3 वर्षाचा कालावधी देणं आवश्यक आहे. पण 2-3 वर्षामध्ये रिव्ह्यू देखील करणं आवश्यक आहे. पुढचा फोन घेऊया आपण. मिरजहून विठ्ठल बोलतात. विठ्ठलजी नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे, माझे बँकिंग मध्ये माझे शेअर्स आहेत, बँक ऑफ इंडिया, SBI, बँक ऑफ बरोडा, आणि पॉवर सेक्टर मध्ये टाटा पॉवर्स मधले आहेत. त्याच्यानंतर मेटल मध्ये टाटा स्टील वगैरे आहे. 2 वर्ष झाले याच्यात मी काही हे केलेलं नाहीये. पण साधारण अजून किती दिवस बँकिंग सेक्टर मध्ये किती दिवस थांबावं म्हणजे चांगले दिवस येतील किंवा काय? अच्छा, चांगले रिटर्न बँकिंग सेक्टरमध्ये मिळतील किती दिवस असं विचारायचं? हा, कारण का बँकिंग सेक्टरमध्ये बरंच घेतल्यानंतर बरंच गो डाऊन झालेला होता. आता तो सध्या जरा वर दिसतोय, म्हणजे बरोबर आल्यासारखा वाटतोय, पण अजूनही त्यामध्ये काही हे वाटत नाहीये की जिथं घेतलेले आहे तिथपर्यंत पोहोचेल असं काही वाटत नाही. तर किती दिवस अजून थांबावं लागेल? तुमचं वय आणि तुमचं मासिक उत्पन्न किती आहे? माझं साधारण आता मासिक उत्पन्न म्हणाल तर साधारण 35,000च्या आसपास आणि माझं 55 वय आहे. बरं, ठीक आहे सर. नाही, सो आय नो बँकिंग सेक्टर एका फार मोठ्या डिफिकल्ट टाईममधनं जाताना दिसतंय. पण मला असं वाटतं की गेल्या वर्षभरामध्ये ह्यांच्या पोर्टफोलिओला तसं अगदीच वाईट दिवस आले नसतील. रिटर्न्स बऱ्यापैकी आले असतील. जर त्यांनी कुठच्या वेळेला घेतलं होतं ह्यावरती डिपेंड करतं. जर 2014 सप्टेंबरच्या आसपास त्यांनी गुंतवणूक केली असेल तर कदाचित थोडंसं अजूनही रिटर्न्स दिसत नसतील. राहिली गोष्ट, तुम्ही 3 सेक्टरचं नाव घेतलं, पॉवर सेक्टर, बँकिंग आणि मेटल सेक्टरचं नाव घेतलं. मला असं वाटतं की सेक्टर स्पेसिफिक राहणं आवश्यक आहे, पण त्याहून जास्त त्या सेक्टरमधले विनर्स आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. त्यातल्या चांगल्या कंपनीज निवडणं देखील आवश्यक आहे. आणि मी सजेस्ट करीन की जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये आहात आणि तुम्ही PSU बँक्सचं नाव घेतलं तर त्यातल्या 1-2 ज्या चांगल्या बँक्स तुम्हाला वाटतात त्या ठेवून बाकी बँक्समधून निघून दुसऱ्या कुठल्या तरी सेक्टरमध्ये जाणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही एकाच प्रकारच्या सेक्टरमध्ये असाल तर तुम्हाला त्याचे रिटर्न्स मोर ऑर लेस सेम येतील आणि मग तुम्ही डायव्हर्सिफाय करत नाही आहात त्याच्या पलीकडे. सो मी असं सजेस्ट करीन की थोडंसं बँकिंग सेक्टरमधनं निघून तुम्ही दुसऱ्या सेक्टरमध्ये जाणं योग्य ठरू शकतं. मुंबईहून पुढचा फोन आला तो आपण घेऊया. योगेश नाईक बोलतात. योगेशजी नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हा, ऍक्च्युली माझे 2 प्रश्न होते. बोला. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे मला म्युच्युअल फंड मध्ये लमसम अमाऊंट टाकायची आहे, तो त्याबद्दल काही जर सजेशन्स 2-4 फंड्सची नावं सांगितली तरी चालतील. हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा होता की सपोज माझ्याकडे अप्रॉक्सिमेटली 25,000 आहे. ओके, तो त्यातले मी 12,000 लमसम टाकतो म्युच्युअल फंड मध्ये. ओके, आणि 12,000 ची मी SIP चालू करतो, म्हणजे मंथली 1000. ओके, मग आफ्टर 1 इयर मी जो लमसम मध्ये टाकलाय त्यातून मी SIP म्हणजे कंटिन्यू करू शकतो का? तो त्यातून माझा काही फायदा म्हणजे होईल का असं? बरं, तुमचं वय आणि मासिक उत्पन्न किती आहे? मासिक उत्पन्न माझं अप्रॉक्सिमेटली 12,000 आहे आणि वय माझं सध्या 25 आहे.
बर, ठीक आहे. हे आपण उत्तर घेऊया. आपण आपल्या ब्रेकची वेळ झाली आहे. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर योगेश नाईक यांच्या प्रश्नाचं उत्तर. तुमचे फोन असेच सुरू ठेवा. 66160216 आपला नंबर आहे. 66160 मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. पैसा झाला मोठामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुंतवणूक विषयक प्रश्नांना आज आपण उत्तर देतोय. आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. एक फोन ब्रेक पूर्वी आला होता योगेश यांचा आणि आणखी एक फोन आला. आपण दोन्ही प्रश्नांची मला वाटतं एकत्र उत्तरं देऊया. फैजल कुरेशी बोलतायत. फैजलजी बोला. नमस्कार, बोला. हॅलो सर, बोला. कॅन यू प्लीज रेकमेंड एनी 4-5 stocks which can be doubled in the next few years? Next how many years? Hello. हाँ, बोला बोला. Sir, at least you can recommend any 4-5 stocks which I can invest and which can be doubled in next 3-4 years. सो पहिला प्रश्न योगेश नाईकांचा जो होता की त्यांचं वय 25 आहे आणि इन्कम 12,000 25,000 गुंतवायचं. त्यांनी विचारलं की SIP 12,000 आत्ता करू आणि उरलेल्याचं 12,000चं SIP करू का. तुम्ही करू शकता. फ्रँकली स्पीकिंग काही करू शकता. 25,000 लमसम पण गुंतवा किंवा 12,000 गुंतवा. आत्ता 1,000 रुपयाचं SIP करा वर्षभरानंतर. माझं एकच सांगणं आहे की पुढची 10 वर्ष 12 वर्ष ह्या पैशाकडे लक्ष देऊ नका. विसरून जा हे पैसे. आणि मी तुला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. हा शो सुरू झाला 9 वर्षापूर्वी. तर 9 वर्षापूर्वी कोणी गुंतवणूक केली असती तर तिप्पट झाले असते ऑन अन ॲव्हरेज एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये. त्याच्या थोडं आधी केलं असतं, तेजीच्या सुरुवातीला केलं असतं, 6 पट झाले असते पैसे. सो मला असं वाटतं की योगेश नाईकांकडे सगळ्यात मोठा जो त्यांच्याकडे प्लस पॉईंट आहे ते त्यांचं एज आहे. तर तुम्ही पुढची 10-15 वर्ष हे पैसे जर विसरून गेलात ना तर आय एम टेलिंग यू की म्हणजे त्याचे रिटर्न्स जे आहेत ते फिनॉमिनल येतील. मग ते काहीच मॅटर करणार नाही की त्यांनी वर्षभराचं SIP केलं का आज लमसम केलं. ते बरोबर वयामुळे करेक्ट. आणि त्यांच्याकडे जो वेळ आहे आपल्याकडे त्याच्यामुळे. राहिला प्रश्न दुसरा जो प्रश्न होता की पुढच्या 3-4 वर्षात स्टॉक्स डबल होतील की नाही, पुढचे सांगू शकतात का. आय एम ग्लॅड की त्यांनी हा प्रश्न विचारतात. ते 3-4 वर्ष विचारलाय. त्यांची एक्सपेक्टेशन अशी एकदम अवास्तव नाही आहे की 1-2 वर्षात कुठचे स्टॉक्स डबल होतील. फ्रँकली स्पीकिंग आपण स्टॉक्स स्पेसिफिक रेकमेंडेशन देत नाही. पण तुम्ही जर चांगले लीडर 2-4 गोष्टी मी तुम्हाला सांगेन स्टॉक्स निवडताना. एक, त्याचा ब्रँड खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. दुसरं, जर त्यांच्याकडे कर्ज कमी असेल म्हणजे लोन कमी असतील अशा कंपन्यांकडे लक्ष द्या. तिसरं म्हणजे त्यांचे सेल्स चांगले असले पाहिजेत. ती वस्तू जर तुम्ही वापरत असाल तर अत्यंत उत्तम. अशा कंपन्यांकडच्या स्टॉक्सकडे तुम्ही बघा. ओव्हरऑल ज्या कंपनीज तुम्हाला असं वाटतं की येत्या काही काळामध्ये पुढच्या 10 वर्ष 15 वर्ष देखील तुम्ही ती वस्तू वापरणार आहात अशा ज्या कंपनीज असतील अशामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर 3-4 वर्षात डबल होणं ही म्हणजे मी तुम्हाला सांगतो 5 वर्षात डबल म्हणजे 14% रिटर्न. सो 14% रिटर्न एखाद्या चांगल्या स्टॉकमध्ये मिळवणं फार मुश्किल नाही. मात्र त्यातनं तुम्हाला चढ उतार बघावे लागतील आणि ते ॲक्सेप्ट करून ते डायजेस्ट करून राहण्याची तयारी असेल तर तुम्हाला नक्कीच ते रिटर्न मिळू शकतात. आणखी एक फोन आलाय मुंबईहून. गुरुप्रसाद हाटे बोलतात. गुरुप्रसादजी नमस्कार, बोला. हा नमस्कार. बोला. प्रश्न माझा साधाच आहे. मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे. हा, तर मला म्हणजे काय आहे की सर्वसाधारण लोकांना शेअर बाजार म्हणजे की असं वाटतं की जुगार आहे, त्याच्यामध्ये आपण पैसे कसे गुंतवायचे लोक घाबरतात. तर सर्वसामान्य माणसांना तुमचा काय म्हणजे सल्ला असेल एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मला SITCचं म्हणजे नेमकं काय संकल्पना आहे ते सांगू शकाल का. तुम्ही काय करता. मी बँकिंग सेक्टर मध्येच आहे. बर. आणि तुमचं वय किती आहे. वय माझं आता 56 आहे आणि माझं मासिक उत्पन्न 60,000 रुपये. बर. आणि तुम्हाला SIP करायची इच्छा आहे. हा, म्हणजे त्याची संकल्पना नेमकी काय आहे ते मला कळत आहे. आणि काय कुठल्या आता म्हणजे कुठे आम्ही जर गुंतवणूक केली तर आम्हाला चांगले रिटर्न्स आता सध्याच्या काळात मिळू शकते. शेअर बाजारातला पुन्हा एकदा तो एक सायकोलॉजिकल थोडासा माइंड गेम आहे की काय जायचं की नाही शेअर मार्केटमध्ये. सो मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो गुरुप्रसादजी. सर्वात प्रथम की मी देखील एक सर्वसामान्य माणूस आहे. पण मात्र गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी चार्ली मंगर जे वॉरेन बफे यांचे पार्टनर आहेत त्यांनी गेल्या सभेत काय सांगितलं होतं मी तुम्हाला सांगू शकतो. त्यांनी असं सांगितलं होतं की बऱ्याचदा आपण काय करतो की लोक इंटेलिजंट राहण्याचा प्रयत्न करतात
आणि द प्रॉब्लेम इज सगळेजण इंटेलिजंट बनण्याचा प्रयत्न करतात, खूप अभ्यास करण्याचा, खूप ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतात, पण ॲक्च्युली जे गरजेचं आहे ते म्हणजे प्रॅक्टिकल राहणं आणि रॅशनल राहणं. आणि प्रॉब्लेम स्पेशली वेन यू आर गॅम्बलिंग, असं त्यांनी पुढे म्हटलं की जेव्हा तुम्ही जुगार खेळत असता तेव्हा तुम्ही इंटेलिजंट बनून उपयोग नाही, तर तुम्हाला रॅशनल आणि प्रॅक्टिकल राहणं आवश्यक आहे. सेम गोष्ट शेअर बाजारात देखील ॲप्लिकेबल होते. प्रॅक्टिकल राहणं आवश्यक आहे. जास्त आपण इंटेलिजन्स वापरायला गेलो तर त्याचे इन्क्रिमेंटल रिटर्न जास्त नसतात. जसं मगाशच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं की साध्या कंपनीज ज्या तुम्हाला रोज दिसतात, ज्या कंपनीज तुम्हाला असं वाटतं ज्यांच्याकडे कर्ज नाही आहे, ज्या कंपन्या जास्त लोकांनी ट्रॅक केल्या नाहीत, अशा कंपनीजमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच चांगले रिटर्न मिळू शकतात. राहिला दुसरा प्रश्न तुमचा की SIP बद्दल. आपण भारतीय वर्षानुवर्ष SIP करत आलो आणि आपलं SIP म्हणजे काय तर रिकरिंग डिपॉझिट असायचं. आपलं SIP म्हणजे जे सोनाराकडे जाऊन तुम्ही दर महिन्याला पैसे द्यायचा ते SIP होतं. SIP ही संकल्पना म्हणजे काय तर म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता, स्पेशली इक्विटी फंड्समध्ये, तर ते पॉप्युलर झालं SIP तुम्ही डेट फंडमध्ये देखील करू शकता. तर SIPचा काही फायदे काय तर थोडक्यात मी सांगेन. सगळ्यात प्रथम म्हणजे ते तुम्हाला डिसिप्लिन देतं की तुमच्या अकाउंटमध्ये सॅलरी येते, इन्कम उत्पन्न येतं आणि मग तो EMI सारखा पैसा निघून जातो, तर तो दर महिन्याला डिसिप्लिन रीतीने बाजूला काढला जातो. सेकंड, तुम्हाला मार्केट टायमिंगची गरज लागत नाही. तुमचं वय 56 आहे. मी सजेस्ट करीन पुढची 4 वर्ष, जर 60 तुमचं रिटायरमेंट असेल, 4 वर्ष तुम्ही SIP करा. त्याच्यानंतर 2 वर्ष थांबा, म्हणजे SIP बंद करा रिटायरमेंट नंतर, पण 2 वर्ष अजून थांबा, कारण टिपिकली 60व्या वर्षी आपल्याला रिटायरमेंटमध्ये बाकी पैसे देखील येतात. मग 6 वर्षाचा टोटल कालावधी जर तुम्ही ह्या रिकरिंग डिपॉझिटला दिला तर तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न येतील. सो दुसरं होतं की तुम्ही मार्केट टायमिंगची गरज नसते याच्यात की मार्केट वरती आहे खालती आहे. समजा ह्या महिन्यात मार्केट वरती आहे तर तुम्ही चढ्या भावाने करता, पुढच्या महिन्यात खालती आहे तर खालच्या भावाने करता. असं करत करत तुम्हाला त्याचं ॲव्हरेज रिटर्न्स मार्केटमधले ॲव्हरेज गुंतवणूक होते तुमची आणि मग त्याचे रिटर्न्स तुम्हाला एक्सपोनेन्शियल येऊ शकतात. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कंपाऊंडिंगचा जो आपण सातत्याने सांगत आलो आहे त्याचा बेनिफिट होताना दिसतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. निफ्टीने नुकतंच 9000 टच केलं होतं आणि त्याच्या 2 वर्षापूर्वी देखील 9000 झालं होतं. सो 9000वरनं निफ्टी खालती येऊन परत वरती 9000ला गेलं. पण ज्यांनी SIP गुंतवणूक चालू ठेवली, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर निफ्टीमध्ये 9000ला गुंतवणूक केली असती 2 वर्षापूर्वी तर त्यांनी 9000ला त्याला काढता आले असते. रिटर्न्स 0 2 वर्षात. वेळेस जर तुम्ही SIP करत असता तुम्ही उतरत्या भावात खरेदी केली असती, चढत्या भावात केली असती. मी बघत होतो साधारणतः ॲव्हरेज फंड्समध्ये 10-10.5% रिटर्न्स आले होते दर महिन्याला, कारण तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करत होता. सो मला असं वाटतं की म्हणजे मी एका कार्यक्रमात देखील सांगितलं होतं की SIP इज नॉट अ गुड हॅबिट, SIP इज अ मस्ट हॅबिट. SIP करणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे असं मला वाटतं. विजय शिंदेचा फोन आहे नगरहून. नमस्कार विजयजी, बोला. नमस्ते सर, मी अहमदनगरहून बोलतोय. बोला. सर मला असं विचारायचंय, मी आता 1 वर्षापूर्वी आहे ना SIP केलेली. तर हॅलो सलग बोला. ना सर, मी 1 वर्षापूर्वी केली SIP, तर मला आणखीन काही पैसे गुंतवायचे, तर मला कुठं पैसे गुंतवायला पाहिजे आणखीन? किती गुंतवले तुम्ही? म्युच्युअल फंड मध्ये दुसऱ्या एखाद्या कंपनीचं चांगलं राहील. नाही, वर्षभरापूर्वी किती गुंतवले साधारण तुम्ही? साधारण 25 गुंतवले सर. डेली म्हणजे मंथली 1500 रुपये गुंतवतोय सध्या. मंथली 1500. आणि तुमचं मासिक उत्पन्न किती आहे, वय किती आहे तुमचं? माझं वय आता 39 आहे सर आणि मासिक उत्पन्न 20,000 आहे. बर, ठीक आहे. सो मी सजेस्ट करीन की तुम्ही, म्हणजे चांगली गोष्ट आहे की तुम्ही SIP सुरू केलं आहे. माझं सजेशन राहील की तुम्ही SIP अजूनही वाढवू शकत असाल तर नक्कीच वाढवावं. आणि राहिली गोष्ट, जे पैसे तुम्हाला पुढचे 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष लागणार नाही आहेत ते पैसे तुम्ही इक्विटी फंड्समध्ये आज देखील गुंतवू शकता. पण मात्र जर तुम्हाला 1-2 वर्षात काही खर्च येणार आहेत जे समोर दिसत आहेत, ते पैसे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवू नका. जे पैसे तुम्ही 5 वर्ष 7 वर्ष ठेवू शकता ते पैसे तुम्ही जर ह्याच्यात ठेवले तर तुम्हाला नक्कीच त्याचा म्हणजे महागाईपेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला नक्कीच यामध्ये रिटर्न्स मिळू शकतील. म्हणजे पुन्हा एकदा आपण वाइंड अप करताना हा मगाचाच मुद्दा हायलाईट करूया की तुमच्या पैशाचं योग्य वर्गीकरण, कुठे कुठे तुम्ही गुंतवताय आणि हातात किती कॅश ठेवताय तुमच्या उपलब्ध गरजेनुसार. मला वाटतं हे पुन्हा एकदा आपण महत्त्वाचं आहे असं सांगूया आपल्या प्रेक्षकांना. खूप खूप धन्यवाद सर सगळ्या विश्लेषणाबद्दल. सगळ्या प्रेक्षकांनी आपल्याला फोन केले त्यांचे देखील मनापासून आभार. पैसा झाला मोठाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा ABP माझा.